मी आता हजाराम मंदिरच्या इथे आहे आणि इथे मंदिराच्या बाहेरच्या बाजूला जिथे प्रदक्षिणा घालायला मार्ग आहे तर तिथे मंदिराच्या बाहेरनं 3 भागांमध्ये रामायणातले महत्त्वाचे प्रसंग त्यांची शिल्प केलेली आहेत। तर मी तुम्हाला 2 प्रसंग त्यातले सांगते। डावीकडचा जो मधल्या पट्टीतला प्रसंग आहे तर तिथे रावण सीतेचं अपहरण करतानाच आहे। तिथे रावण दिसतो बघा 10 तोंडाचा आणि सीताई बसली रथामध्ये। त्यानंतर माझ्या वरती जे मधलं चित्र आहे तर त्याच्यामध्ये रावण नेत असताना सीतेला जटायू येतो वाचवायला आणि रावण जटायूचे पंख छाटतो आणि त्यानंतर शेवटच्या दृश्यामध्ये राम आणि लक्ष्मणाला जेव्हा जटायू भेटतो तर तेव्हा जटायूचा राम उद्धार करतानाचा प्रसंग आहे। इथे खूप सुंदर प्रसंग मला आता दिसलेला आहे तो म्हणजे इथे राम प्रत्यंचय लावताना दिसतोय बघा। सीता स्वयंवराच्या वेळेचा हा प्रसंग आहे आणि त्यानंतर स्वयंवर झाल्यानंतर राम आणि सीतेचं छान हत्तीवरून मिरवणूक जाते असा प्रसंग आहे। डावीकडच्या प्रसंगामध्ये कैकेयी आणि मंथर आहेत, दोघी एकमेकींशी बोलतात असं आहे। मधल्या दृश्यामध्ये दशरथाशी कैकेयी जाऊन बोलते आणि राज्य मागते असं आहे की माझ्या मुलाला सिंहासनावरती बसवा आणि त्यानंतर शेवटच्या दृश्यामध्ये भरत रामाच्या पादुका सिंहासनावरती ठेवतो असा प्रसंग आहे। हजाराम मंदिर हे 15व्या शतकाच्या सुरुवातीला देवराया दुसरा याच्या कारकिर्दीत बांधलं गेलं। हे मंदिर विजयनगर राजांचं खाजगी देऊळ होतं। प्रभू श्रीरामाच्या जन्मापासून सीता स्वयंवराचा प्रसंग ते रावणाशी लढाई आणि अयोध्येला विजयी परत येण्यापर्यंतची दृश्य या मंदिरात कोरली गेली आहेत। मंदिराच्या भिंतीवर बाहेरच्या बाजूनं प्रत्येक पट्ट्यावरती हत्ती, घोडे, सैनिक, त्याचबरोबर वादन आणि नृत्य करणाऱ्या स्त्रिया अशी अनेक शिल्प कोरली आहेत। या शिल्पांमधील प्रसंग विजयनगरातील महानवमी उत्सवाचं वर्णन करतात। हजाराम मंदिरापासून जवळच सुंदर असा लोटस महाल आहे। हे विजयनगर साम्राज्यातील राण्यांचं विश्रामगृह असावं असा अंदाज आहे। राजांच्या हत्तींना राहण्यासाठी ही 11 दालनांची गजशाळा इथे आहे। एका दालनातून दुसऱ्या दालनात जाण्यासाठी आत छोटे छोटे दरवाजे आहेत। हंपीत आल्यावर जे मंदिर बघण्याची सगळ्यात जास्त ओढ लागली होती ते म्हणजे विजय विठ्ठल मंदिर। ह्या मंदिरात जाण्यासाठी कर्नाटक राज्याच्या पर्यटन विभागानं अशा खास गाड्यांची सोय केलेली आहे। दरवर्षी या मंदिराला हजारो पर्यटक भेट देतात। गाड्यांच्या प्रदूषणामुळे आणि त्यांच्यापासून उठणाऱ्या सूक्ष्म कंपनांमुळे मंदिराला धोका उद्भवू शकतो। याकरता पर्यटकांची वाहनं ठराविक अंतरावरती पार्क करून ह्या गाडीनं मंदिराकडे जावं लागतं। आता मी उभी आहे विजय विठ्ठल मंदिरातील म्युझिकल पिलर समोर। जसा तबला वाजवला जातो तसाच या दगडी खांबांवरती बोटांनी आघात केला की यातनं वेगवेगळे स्वर ऐकू येतात। परंतु पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे आता या दगडी खांबांना हात लावण्यास मनाई केली आहे। विजय विठ्ठल मंदिर हे विजयनगरकालीन वास्तुकलेचा सर्वोत्कृष्ट नमुना मानला जातो। पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराचे आवार साधारण 550 बाय 310 फूट मोठं आहे। याचं बांधकाम कृष्णदेवरायाच्या कारकिर्दीत सुरू झालं। मुख्य मंदिराच्या आवाराच्या 3 बाजूस गोपुरं आहेत। मुखमंडप, रंगमंडप आणि गर्भगृह हे विठ्ठल मंदिराचे प्रमुख भाग आहेत। या 50च्या नोटेवरती जे चित्र आहे त्या मूळ शिल्पाच्या इथे मी आता आलेली आहे।
मंदिराच्या समोरील बाजूस असलेला दगडी रथ हा हम्पीत येणाऱ्या पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण आहे। हा रथ कोणार्क येथील सूर्य मंदिर आणि महाबलीपुरम अशा भारतातील 3 प्रमुख दगडी रथांपैकी एक आहे। इथे डाव्या बाजूला बैल आहे आणि उजव्या बाजूला हत्तीचं शिल्प आहे। ते दोन्ही मिळून एकत्र कोरलेलं आहे आणि त्यांचे जे चेहरे आहेत किंवा तोंड जे आहे ते दोन्हीचं एकच आहे। म्हणजे एका बाजूने बघितलं तर हे बैलाचं तोंड आणि हे शिंग वाटतं आणि हत्तीच्या बाजूने बघितलं तर हा हत्ती, हा डोळा आणि ही सोंड, असं दोन्हीचं एकत्र इथं शिल्प केलेलं आहे। कडालेकालू गणेश मूर्ती साधारणतः 15 फूट उंच असून ही एका अखंड पाषाणातील गणेश मूर्ती आहे। या गणपतीचं पोट बंगाली हरभऱ्यासारखं दिसत असल्यामुळं कन्नडमध्ये यास कडालेकालू गणेश म्हणतात। मूर्तीला प्रदक्षिणा घालत मागे आलो तर असं भासतं की माता पार्वतीनं आपल्या बाळ गणेशाला आपल्या मांडीवर घेतलं आहे। इथून जवळच असलेली ससेवी कालू गणेश मूर्ती साधारण 8 फूट उंच असून दोन्ही गणेश मूर्तींमध्ये साधर्म्य असल्याचं दिसतं। मी आता आहे लक्ष्मी नरसिंह किंवा उग्र नरसिंहाच्या शिल्पाच्या समोर। हे 1528 मध्ये कृष्णदेवरायाच्या काळात घडवलेलं आहे शिल्प। एका दगडामध्ये हे कोरलेलं आहे आणि असं म्हणलं जातं की जेव्हा हिरण्यकश्यपूचा वध केला आणि त्यानंतर सुद्धा त्यांचा क्रोध शांत होत नव्हता, तर त्यासाठी तुम्ही वरच्या बाजूला बघाल की शेषनाग आहे थंड होण्यासाठी म्हणून, आणि त्यांच्या डाव्या हाताच्या इथे एक हात दिसतोय, तो लक्ष्मीचा हात आहे आणि लक्ष्मी तिथे येऊन बसून त्यांना शांत करते असं म्हणलं जातं। कलेच्या इतिहासातलं कलेतला एक उत्कृष्ट नमुना आहे आणि खूप महत्त्वाचं हे शिल्प आहे असं मला वाटतं। कृष्ण मंदिरातल्या एका खांबावरती एक छोटंसं शिल्प आहे, तर ते मी आता एअर ड्राय क्ले मध्ये करून बघणार आहे। त्याच्यासाठी छोटंसं स्केच करून घेतलं मी आता, म्हणजे कंपोजिशन कसं असेल, किती जागा सोडायची त्यासाठी, आणि त्यानंतर आता ह्या क्ले मध्ये मी ते शिल्प छोटंसं करून बघते। हम्पी ट्रिप करताना स्थानिक लोकांनी जसं सहकार्य केलं तसंच पुण्याच्या मित्रांचीही खूप मदत झाली। विक्रांत मोबाईलवर सगळे व्लॉग शूट करत होता,
अमितनं त्याच्या DSLR वर हम्पीचे सुंदर फोटोज काढले. पुण्याहून शंतनू सगळ्या मंदिरांची माहिती देत होता. मी बनवत असलेल्या शिल्पाच्या बाजूला घोड्याचं शिल्प दिसतंय ना, अमित त्याची प्रतिकृती बनवतोय. कृष्ण मंदिरातल्या या स्तंभावरचं छोटंसं शिल्पाची एक छोटी प्रतिकृती सारखं आता बनवलेलं आहे. वेळेअभावी खूप डिटेलिंग केलेलं नाही, नाहीतर ह्याच्यामध्ये डिटेलिंग भरपूर होऊ शकतं, पण थोडक्यात छोटासा एक स्टॅच्यू सारखं आता बनवलेलं आहे मातीचं. हम्पी मधलं जे कृष्ण मंदिर आहे तर त्याच्या गोपुरावरती आतल्या बाजूने एक शिल्प आहे. त्याच्यावरती कृष्णदेवराय घोड्यावरती बसलेला दिसतो. त्याच्या पाठीमागे त्याचं बलाढ्य सैन्य आहे. त्याच्यामध्ये एकूण कथा अशी आहे की ओडिसाचा राजा गजपती याच्यावरती कृष्णदेवरायाने हल्ला केला आणि ती लढाई तो जिंकून आल्यानंतर हे मंदिर बांधून हे शिल्प केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये राजा घोड्यावरती बसलेला दिसतो आणि गोपुराच्या डाव्या बाजूला मोठा हत्ती आहे. तर तो हत्ती म्हणजे गजपती दाखवलेला आहे, पण तो मनुष्य रूपात न दाखवता तो किती बलाढ्य आहे हे दाखवण्यासाठी म्हणून त्याला हत्तीच्या रूपामध्ये दाखवलेला आहे. आणि गोपुराच्या मध्यभागी कृष्णदेवराय आणि त्याच्या 2 पत्नी आहेत आणि तिसरी पत्नी देखील आहे जी ओडिसाच्या राजाने त्याला दिलेली आहे, मुलगी त्याची. बारो कृष्णैया, बारो कृष्णैया, कृष्णैया बारो कृष्णैया, निन्न भक्तर मनेगೀಗ ಬಾರಯ್ಯ ಬಾರೋ ಕೃಷ್ಣಯ್ಯ. ಬಾರೋ ನಿನ್ನ ಮುಖ ತೋರೋ, ಬಾರೋ ನಿನ್ನ ಮುಖ ತೋರೋ, ನಿನ್ನ ಸರಿಯಾರೋ ಜಗಧರ ಶೀಲನೆ. ಬಾರೋ ನಿನ್ನ ಮುಖ ತೋರೋ, ನಿನ್ನ ಸರಿಯಾರೋ ಜಗಧರ ಶೀಲನೆ. ಬಾರೋ ಕೃಷ್ಣಯ್ಯ. ಅಂದುಗೆ ಪಡಗವು ಕಾನಂದುಗೆ ಕಿರುಕೆಚ್ಚೆ, ಅಂದುಗೆ ಪಡಗವು ಕಾನಂದುಗೆ ಕಿರುಕೆಚ್ಚೆ. ಧಿಮ್ ಧಿಮಿ 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 ಧಿಮಿರೆನುತ್ತಾ, ಅಂದುಗೆ ಪಡಗವು ಕಾನಂದುಗೆ ಕಿರುಕೆಚ್ಚೆ. ಧಿಮ್ ಧಿಮಿ 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 ಧಿಮಿರೆನುತ್ತಾ, ಪೊಂಗಳಲನುದುತ್ತಾ, ಪೊಂಗಳನನುದುತ್ತಾ ಬಾರಯ್ಯ, ಪೊಂಗಳನನುದುತ್ತಾ ಬಾರಯ್ಯ, ಪೊಂಗಳನನುದುತ್ತಾ ಬಾರಯ್ಯ ಬಾರೋ ಕೃಷ್ಣಯ್ಯ. ನಿನ್ನ ಭಕ್ತರ ಮನೆಗೀಗ ಬಾರಯ್ಯ ಬಾರೋ ಕೃಷ್ಣಯ್ಯ.